मित्रांनो नमस्कार. मुंबई महानगरपालिकेची सूत्र आता उद्धव ठाकरेंनी आपल्या हातात घेतलीये. मुंबईमधून सगळ्यात मोठा प्रवेश, उत्तर भारतीयांची सगळीच्या सगळी मतं ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेला पडणार. मुंबईत उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधूंच्या युतीने भाजप शिंदेंची झोप उडाली. तब्बल 70 जागांवरती ठाकरेंचा युती झाल्या लगेच विजय. मित्रांनो, या घडीसह मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भाजपातून शिंदे सेनेतून बडे प्रवेश नावांसह नेत्यांची यादी आलीये समोर. सविस्तर बातम्या 2 मिनिटांमध्ये तिन्ही बातम्या कव्हर केल्यात. मित्रांनो, जाणून घेऊया मुंबईमधून आलेली सगळ्यात मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेची सूत्र आता उद्धव ठाकरेंनी आपल्या हातामध्ये घेतल्याचं समजतंय. उद्धव ठाकरे राज ठाकरे या बंधूंची युती झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये राजकीय वातावरण गरम झालंय आणि गरम झालं असतानाच इथे उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रोत्साहन आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रचारामध्ये मिळणारा प्रतिसाद बघता मुंबई पुन्हा एकदा ठाकरेंच्या ताब्यात जाणार हे आता जवळपास निश्चित झालंय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर महायुतीची युती म्हणजे जवळजवळ 50 जागांवरती अडलेली आहे. शिंदे गडाचे बहुतांश नगरसेवक जे विद्यमान नगरसेवक उद्धव ठाकरेकडून शिंदेंकडे गेले त्यांचा देखील आता सगळ्यात मोठा हिरमोड होऊ लागलाय. कारण की त्यांच्या जागा भाजपने आपल्या घशात घालून घेतल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांचा त्या ठिकाणी जागा मिळतील. मग शिंदेगडा गेलेले उद्धव ठाकरेंकडून काही नगरसेवक आता मात्र त्यांना जागा न मिळाल्यामुळे जवळजवळ 15 ते 18 नगरसेवक असेच राहणार आहेत. त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची संपर्क साधायला सुरुवात केली असल्याची सगळ्यात मोठी घडामोड मुंबईमधून कळू लागली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोन्ही बंधूंना मुंबईतून बहुतांश नेत्यांनी प्रतिसाद दिल्यामुळे पाठिंबा दिल्यामुळे मुंबईत ठाकरेंचे मादळ घुमणार हे आता जवळपास निश्चित आहे. मुंबईमधील भाजपचे महामंत्री असणारे संदीप तिवारी आणि राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष असणारे आझाद पटेल या मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने मुंबईचं वातावरण संपूर्णपणे सबशलपणे बदललेलं दिसतंय. या बदललेल्या वातावरणामुळे उत्तर भारतीय मारवाडी आणि गुजराती मतांची बेरीज करून उद्धव ठाकरे मुंबईचं राजकारण भेदणार, मुंबईचा महापौर आपल्या ताब्यात घेणार हे आता जवळजवळ खरं आणि सत्य ठरू लागलंय. याच गोष्टीचा उद्धव ठाकरेंना खूप मोठा फायदा मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून होणार आहे. दुसरीकडे शिंदे सेनेला मात्र जबरदस्त धक्का बसलाय. मुंबईतील जवळजवळ 70 जागी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचा विजय निवडणूक होण्याच्या अगोदरच झाल्याचं चित्र मुंबईमध्ये निर्माण झालंय. कारणही तसंच आहे. गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंच्या सगळ्या वॉर्डरमध्ये जो सगळ्याच ठिकाणी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना अतिशय निर्णायक लढत आणि निर्णायक असणारी बढत या 70 वॉर्डांमध्ये मिळाल्यामुळे भाजपची शिंदेची झोप उडाली आहे. उद्धव ठाकरे यांचा आणि मनसेचा या 70 जागांवरती पहिल्यांदाच आता विजय झाल्याचं सध्या दिसून येत आहे. निकाल लागण्याच्या अगोदर, निवडणूक होण्याच्या अगोदर या 70 वॉर्डांमधून मुंबईच्या मराठी बहुल भागामधून उद्धव ठाकरे राज ठाकरेंना प्रचंड मोठं यश मुंबईकरांनी दिल्याचं सध्या समजतंय. दुसरीकडे मात्र शिंदे सेनेला जबरदस्त धक्का मुंबईमध्ये बसताना दिसतोय. कारण की शिंदे सेनेचे मराठी बहुल भागामध्ये यांना जागा भाजपने दिलात आणि त्या जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं प्रचंड मोठं वर्चस्व. मनसेची साथ या सगळ्या घडामोडींमुळे मनसे शिंदेगडाची झोप उडाली असून मुंबईत महापालिकेत 20 तरी जागांपर्यंत मजल मारता येईल का हा मोठा प्रश्न शिंदेच्या नेत्याला पडलाय. या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचं मुंबईमध्ये सध्या तरी जाणू लागलंय. एकंदरीत मुंबईच्या वातावरणामध्ये शिवसेनेचा भगवा आणि मनसेचा भगवा झेंडा फडकण्याच्या तयारीमध्ये असल्याचं चित्र मुंबईमधून सध्या समोर येत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 85 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही. यामुळे शिंदे यांचे मुंबईतील नगरसेवक पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. नाराज पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ लवकरच देतील असे देखील सध्या मुंबईतून शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी शिंदे गगडाच्या बडनेत्यांचा भाजपच्या देखील मुंबईतील बड्या नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश वर्तवला जात आहे. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज मुंबईत बुलंद होईलच, मात्र महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची सत्ता येण्यास खूप मोठा यश ठाकरेंना मिळू शकतं असा अंदाज तेथील राजकीय पत्रकार, राजकीय जाणकार आतापासूनच आपलं मत व्यक्त करू लागलेत. एकंदरीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही बंधूंची युती भाजपाला डोकेदुखी ठरू लागली आहे. दोन्ही बंधूंनी मुंबईमध्ये प्रचाराचा धुमाकूळ घालत मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरेच कसे वरचढ आहेत हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला आहे, यामुळे भाजपाला तर आता काही समजेल असं झालंय. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आपण पाठीशी असाल का? मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात जावी, उद्धव ठाकरे यांच्या की भाजपच्या? याबद्दल आपलं मत व्यक्त करा. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू होत आहेत वरचढ. प्रतिक्रिया द्या आणि व्यक्त व्हा.